ग्रीष्मा क्रिएशनमध्ये आज मी तुम्हाला दाखवत आहे मिक्स भाजी। एकच भाजी थोडी असेल तर 2-4 भाज्या मिळून भाजी करायची। एक वाटाणा, टोमॅटो, गाजर आणि बटाटा। आता आपण गॅस चालू करूया। आणि आता मी कढई तापत ठेवलेली आहे। कढई तापत ठेवल्यावर त्याच्यात थोडीशी पाणी एक असलेलं ते निथळून गेलं की मी त्याच्यात तेल टाकणार आहे आणि आपल्याकडे भाज्या कमी असेल तर मिक्स भाजी करायची आणि ती सर्व मुलांच्याही पोटात जातात। गाजर जातं तसं ते खात नाही, टोमॅटो जातं, वाटाणे जातात। अशा प्रकारे जे खात नाही भाज्या त्याचं आपण मिक्स भाजी करून मसाला बिसाला घालून त्यांना खायला द्यायची, व्यवस्थित अशी लागते। आता आपण त्याच्यात आपल्याला लागेल तसं तेल घालूया। 2-2.5 पळ्या मी तेल घातलेलं आहे। बघा, तेल तापलं की मग त्याच्यात जिरे टाकायचे। तेल तापलं की त्याच्यात जिरे टाकायचे। मोहरी आवडत असल्यास मोहरी टाकायची थोडीशी। मग हळद, हिंग, तडतड वाजलं की मग हळद टाकायची। हळद टाकली की मग बटाटा टाकूया आपण। बटाटा टाकला, एक हळूहळू एक भाज्या टाकत जायचं। बटाटा टाकला, हलवून घ्यायची भाजी। बटाटा हलवून घेतल्यावर त्याच्यात टोमॅटो टाकायचा। मग गाजर टाकायचा, वाटाणा टाकायचा, आणि हलवून घ्यायची। हलवून घेतलं, अजून लागलं तर थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला जरा वाफ हळू द्यायची। मग मसाले टाकायचे। थोडंसं अर्धी पळी तेल टाकायचं, मस्त वाफळलं जातं ते आणि त्याला टेस्ट पण वेगळी येते। चांगलं वाफळू द्यायचं तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं। थोड्या वेळ त्याच्यावर झाकण ठेवायचं, बारीक करायचा थोडासा। गॅस हलवून घेतल्यावर मग त्याच्यात टाकायचे मसाले। 1-1.5 चमचा
तिखट टाकलेलं आहे, कारण गाजर थोडंसं गोड लागतं, त्याच्यामुळे तिखट जरा जास्त टाकलं की व्यवस्थित होतं. आणि हा कांदा लसूण मसाला, तिखट थोडंसं अजून, आणि मग परतून घ्यायचं चांगलं. मस्त भाजी लागते आणि वेगळी काहीतरी चव लागते एखाद दिवशी. आणि त्याच्यात घालायचं मीठ घालायचं. आणि तुम्हाला तिळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट टाकायचं असं तर टाकू शकता. असं हलवून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतायचं, म्हणजे ते चांगलं शिजतं. त्याच्यावर झाकण ठेवायचं. मस्तपैकी शिजून निघाल्यावर पोळीबरोबर खाता येतं. ते कोणाकोणाला भाताबरोबर खायलाही आवडते ही भाजी. माझी भाजी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.